हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज मी सकाळी इतक्या लवकर उठलेली आहे. आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आयुषचा कॉलेज नेमकं आजपासून चालू झालेलं आहे. म्हणजे त्याची प्रॅक्टिकल आहे आणि इतकं म्हणजे 2 महिने नसते सुट्टी त्याला. 1 महिना सुट्टी होती आणि बरोबर आज सगळ्यांना सुट्टी आणि त्याचं कॉलेज आहे. हे तुम्ही माझ्या हातामध्ये बघितलंत ना, ते तुम्हाला नंतर सांगेल की मी ह्याच्यात काय आहे ते. तर इथे आता चला पहिला ना सुरुवात करते की आयुषचा टिफिन बनवायचा आहे. त्यासाठी मी ते जरासं गॅस वगैरे ओटा वगैरे थोडंसं क्लीन करते. रात्री असं क्लीनच केलं असतो, पण आपला असंच एक हात मारून घेते. आता मी विचार केला, मला माहितीच नव्हतं. रात्री तो मला बोलला की मला उद्या कॉलेजला जायचं आहे, माझी प्रॅक्टिकल आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आता मी बोलली आता ऐन टायमाला मी काय बनवू मला काहीही सुचत नव्हतं. मग त्याला बोलली की चिला दिला तर चालेल का? तर तो बोलला की हो चालेल. तर त्याचीच आता मी तयारी करते. तर इथे सगळं ना जे पण कांदा, टोमॅटो वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे आहे ना, एका बाउलमध्ये काढून सगळं व्यवस्थित छानच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना असे लांब 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 मी कांदे चिरून घेतलेले आहेत. असे बारीक नाही केलेले आहेत, लांब लांब चिरलेले आहेत. जेणेकरून ना की बाबा ते जो पोळा मी चिला घालेल ना चण्याच्या पिठाचा, तर त्यामध्ये मस्त असा कांदा लागला ना किंवा दिसला किंवा खातानासुद्धा लागला ना तर छान लागतो. त्यासाठी मी असं जरासं भरडा असा जाडा भरडा असा कांदा चिरलेला आहे. 1 टोमॅटो घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. कालच माझी मिरची संपलेली होती, हिरवी मिरची आहे ना ती संपलेली होती. त्यासाठी मी ना इथे हिरवी मिरची न वापरता तिखटामध्ये आता मी हा चिला बनवणार आहे. ह्याच्यामध्ये धणे जिरे पूड घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि बाकी मसाले वगैरे घातलेला आहे आणि थोडंसं किचन किंग मसाला ते सुद्धा घातलेलं आहे. तर त्याने थोडीशी टेस्ट यावी ना त्यासाठी. तर इथे ते सगळं आता मी पीठ आहे ना मिक्स करून घेते आणि एका साईडला पहिला मी चहा ठेवते. कारण का पहिला उठल्यावरती चहा लागतो, त्याच्याशिवाय ना असं फ्रेश वाटणार नाही. तर एका साईडला मी आता चहा ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला आता मी हे जे चण्याच्या पिठाचे पोळे काढणार आहेत. त्यासाठी चांगलं आता मी ह्याच्यामध्ये जे जे टाकलेलं आहे ते छान असं एकत्र करून घेणार आहे. सगळं पाणी घालून ना जेवढं पातळ होईल ना, म्हणजे मला जेवढं प्रमाण पाहिजे आहे ना पातळ करण्याचं, जसं बॅटर पाहिजे आहे तसं मी तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी पहिला चहा उकळला अजून चहा झालाच नाही. पाणी उकळल्याच्या नंतर याच्यामध्ये साखर चहापत्ती घातलेली आहे. इथे आता आयुष पण उठलेला आहे आणि तो त्याची तयारी करायला आता सुरुवात करतो आहे. तर इथे मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे छान. त्याच्यामध्ये मी छान असं एकच म्हणजे असे त्याला फक्त मी चण्याच्या पिठाचे पोळेच देणार होते, म्हणजे चिलेच देणार होते. त्यासाठी मी खूप असं त्या 2 जे पहिला काढले ना ते असे भरपूर असं तव्याभर आणि थोडेसे जाडसर असतील ना अशा प्रमाणातच काढलेले आहेत की जेणेकरून ना त्याचं पोट व्यवस्थित भरेल, अशा प्रमाणातच टाकलेले आहेत. नंतर तो बोलला की मला एखादी चपाती वगैरे असेल ना मम्मी तरी चालेल ह्याच्याबरोबर. माझ्याकडे पीठ होतंच कालचं. मी बोलली की अच्छा ठीक आहे बरं आहे पीठ, मग मी तुला चपाती बनवून देते. मग 1 चपाती त्याला खायला दिली आणि अर्धा पोळा दिलेला आहे चण्याच्या पिठाचा आणि बाकी सगळं मी ह्याच्या टिफिनमध्ये भरून घेतलेलं आहे. माझं इथे सगळं होता त्याचीसुद्धा तयारी झालेली आहे आणि बरोबर आता ना 7 वाजता त्याला निघायचं होतं आणि तेवढ्यातच काय झालं, माझं पाणीसुद्धा आलेलं होतं. तर मी पहिला आता ना सगळं हे बाजूला ठेवलं, कारण की पहिला कॉक खोलायला लागतो. नाही तर कॉक नाही खोललं ना एकदम पाणी येतं आणि एअर पकडलं ना तर पाणी म्हणजे घरातनं चालूच होत नाही, टाकीत पण पडत नाही आणि बालड्या वगैरे भरलं ना त्याच्यामध्ये पण खूप स्लो पाणी येतो. त्याच्यामुळे मी हे सगळं काम सोडून पहिला कॉक खोलायला गेली. इथे आयुषने पण त्याचा नाश्ता घेतला आणि मी त्याचा टिफिन भरून दिला आयुषचा. आता आमच्यासाठी ना फक्त माझ्याकडे 2 ते 3 चपात्या होतील ना एवढंच पीठ होतं. तर मी त्याला ते देऊन टाकलं आणि आता आमच्यासाठी इथे की जेणेकरून मिताली पण आता ऑफिसला जाईल ना तर ती पण भाकरी आणि हे एक चिला घेऊन जाईल. मी पण आता मनोहरसाठी आणि माझ्यासाठी इथे भाकरी आणि चिला घेतलेला. मस्तपैकी चहा झालेला आहे. छान सगळी कामं वगैरे आटपून झालेली आहेत, पुढची जी बाकीची कामं होती ती. आणि आत्ता मी तुम्हाला मेन सांगते की हे बघा, मी तुम्हाला मगाशी सकाळी दाखवलं होतं ना की ह्या बंडलमध्ये काय आहे कपड्यामध्ये, तर हे सगळे अळूची पानं आहेत आणि ना माझी ही ऑर्डरची आहेत. म्हणजे मला ऑर्डर आहे अळूची पानं, म्हणजे अळूवडी द्यायची आहे आणि त्याच्याबरोबर ना मोदक द्यायचे आहेत, परत भाकरी पण द्यायची आहे. तर किती मोठी मोठी, काल मी स्टेशनला गेली होती आणि मला केवढी मोठी मस्त पानं मिळाली ना, म्हणजे छोटी छोटी कदाचित असली असती ना तर मला खूप सारी पानं लागली असती. पण हे एवढी मोठी मोठी पानं आहेत ना ह्याच्यामध्ये, जेवढी मला त्यांना द्यायची आहेत ना तेवढ्यामध्ये एकदम मी ते तुम्हाला ॲक्च्युअली दाखवते की ह्याच्यामध्ये पहिलं पान दाखवलं ना तर मी तेच असं
की बाबा मी अर्धी झाकली जाते. नंतर एवढं मोठं पान होतं त्यामध्ये दाखवलं की ह्याच्यात तर मी पूर्ण झाकली जाते, ते मी तुम्हाला दाखवत होते. तर चला, इथे पानं वगैरे रात्रीच मी स्वच्छ धुवून वगैरे ना त्याची शेड असे शिरा असतात ते काढून घेतलेले आहेत. आणि इथे खोबरं म्हणजे मोदक बनवायचे आहेत त्याच्यासाठी खोबरं वगैरे किसून घेतलेलं आहे, गूळ चिरून घेतलेलं. हे सगळी कामं ना मी रात्रीच करून घेतलेली आहे. कारण का दुसऱ्या दिवशी ऐन टायमाला सगळी अगदी स्टार्ट केली ना तर ते काहीच होत नाही, वेळेमध्ये माझी ऑर्डर जाणार पण नाही. त्यासाठी ना मी ही सगळी तयारी अर्धी-मुर्धी सगळी रात्री करून ठेवलेली. सगळी पानं धुवून वगैरे व्यवस्थित शिरा काढून छान अशी कपड्यामध्ये अशी गुंडाळून ठेवलेली आणि खोबरं वगैरे किसून फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर चला, सगळ्यात पहिला मी आता ना इथे एका साईडला मोदकासाठी चव बनवून घेते. तर इथे मी थोडंसंच अगदी एक अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जो चिरून ठेवलेला गूळ आहे ना तो घातलेला आहे आणि थोडंसं मेल्ट व्हायला असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे मी म्हणजे आपलं पीठ केनवायचं असतं ना त्याच्यासाठी, म्हणजे उकड काढायची असते ना त्यासाठी ना 3 ग्लास मी पाणी पहिला सुरुवातीला गरम करायला ठेवलेलं आहे. त्यातलं मी आता बघेल की मला किती लागतं आहे, तर मी गरम होताच त्यातलं पाणी म्हणजे गरम झाल्याच्यानंतर पहिला थोडंसं पाणी काढून घेईल. तर इथे बघा, ते काम होता इथे माझं छान असं गूळ पण मस्त छान असं मेल्ट झालेलं आहे. आता ह्या डब्यातलं जेवढं पण ना मस्त माझ्याकडे ना एक मोठा नारळ होता, तो गावचा होता आणि मस्त मोठा नारळ, त्याच्यामध्ये ना बरेच मोदक झालेले आहेत. मी पुढे तुम्हाला दाखवेलच. पण इतका मोठा नारळ होता ना की मला वाटलं नव्हतं की याच्यामध्ये एवढे मोदक होतील. नाही तर एक आपला नॉर्मल नारळ घेतला ना तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण थोडेसे मीडियम जरी केले तरी पण ते 15 होतात. पण इथे मला आपल्याला जेव्हा ऑर्डरला द्यायचे असतात ना तेव्हा बऱ्यापैकी असे मोठे द्यायचे असतात, असे छोटे करून चालत नाहीत. ते बघा, इथे ना मी पीठ चाळून घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ. आणि ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं ना पीठ मी बॉईल झालं, पाणी बॉईल झाल्याच्यानंतर मी 1 ग्लास काढून घेतलेला आहे आणि ऑलरेडी मी 3 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घातलं होतं बॉईल करायसाठी. तर इथे आता 1 ग्लास मी टाकते. ह्याच्यामध्ये थोडंसं ना तूप टाकलेलं आहे आणि चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1-1 ग्लास असं भरून असे 2 ग्लास फुल पीठ टाकलेलं आहे. आणि चांगलं पीठ ना जेव्हा मी टाकत होती ना सुक्कं पीठ, तेव्हा ना ह्या लाटण्याने ना असं छान असं घोटून घेत होती की जेणेकरून ना टोपाला चिटकू नये आणि पीठ छान असं सगळं नरम राहतं, म्हणजे चांगलं एकत्र मिक्स होतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पीठ मला थोडंसं घातलेलं आहे, पूर्ण अर्धा ग्लाससुद्धा घातलेलं नाही, अगदी थोडंसं पाव कप असं ग्लास असं घातलेलं आहे. छान पीठ असं केनवून घेतलेलं आहे आणि जे लाटणीला जेवढं पण लागलं होतं ना तेवढं मी आता काढून घेणार आहे. कारण का बरंच आपल्या लाटणीला ना खूप पीठ जेव्हा आपण घाटतो ना असं चांगलं, तेव्हा खूप चांगलं पीठ लागतं. ते सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आणि इथे एका साईडला आता माझं जे चव आहे ना तो पण होत आलेला आहे. तोपर्यंत ना इथे आता पीठ केनवायला म्हणजे झालेलं आहे, ह्याच्यावरती झाकण मारून ठेवणार थोडा टाईम. आणि एका साईडला माझं चव पण होते. जोपर्यंत गूळ पाणी सुटतं ना ते थोडंसं आकसत नाही ना तोपर्यंत चव आपला बरोबर तयार होत नाही. तर थोडंसं अजून माझं गुळाचं पाणी होतं, तर ते आटेपर्यंत मी इथे चिंचेचं कोळ असतं ना आपल्या ह्याच्यासाठी, जे मी अळूवडी बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी चिंचेचं कोळ आहे ना ते भिजत घालते. म्हणजे चिंच आणि गूळ आहे ना ते एकत्र भिजत घातलेलं आहे की जेणेकरून माझं एवढं सगळी कामं होता माझं हे चिंचेचं चांगलं कोळ तयार होईल. आणि ह्याच्यासाठी आता मला परत ना थोडंसं जिंजर गार्लिक आणि मिरचीची पेस्ट पाहिजे आहे. तर मी इथे घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं 2 पाकळ्या असं लसूण घेतलेले आहेत, 2 पाकळ्या नाही 2 कांदे लसूण घेतलेले आहे, अद्रक घेतलेलं आहे जरा बऱ्यापैकी आणि 3 ते 4 असे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांना थोडंसं कमी तिखट पाहिजे आहे ना म्हणून. आता बघा इथे मी थोडीशी ते सगळं एका साईडला मी पेस्ट वगैरे करून ठेवलेली आहे. आणि आता माझं मस्तपैकी इथे हे सुद्धा झालेलं आहे, चवसुद्धा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी मी खसखस घातली भाजून. त्याच्या आधी मी ना इथे वेलचीची पूड घातली आणि मस्तपैकी बघा किती मस्त छान असं ना गुळाचं पाणी पूर्ण असं सुकून गेलं आहे आणि माझं इथे चव आहे ना छान अशी सुटसुटीत एकदम तयार झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त, त्याला कलर पण छान आलेला आहे आणि मस्त असं चव माझं एकदम सुटसुटीत झालेलं आहे. म्हणजे अगदी मोकळा, म्हणजे अगदी मी भरेल ना तेव्हा पण असं तो पडणार पण नाही, इतका सुटसुटीत नाही आहे, पण छान असं मिळून आलेला आहे. आता एवढं सगळं करताना एकदा तर होतंच ना की थोडासा चस्का आलेला आहे मला चहा पिण्याचा. तर मी आता मधीच ना इथे चहा ठेवते
अरे माझं बरंच टायमाला असं होतं की नाही, पण काय होतं जेव्हा माझं हे चालू असतं ना इथे व्हिडिओ चालू असतो ना, तेव्हा माझं मध्ये आता ते स्किप पण करू शकत नाही, कारण का मला पुढे ना तुम्हाला इथे सगळी रेसिपी पण सांगायची असते ना, त्यासाठी आता चहा वगैरे माझा तो जो बनवते ना तो तुम्हाला दिसणारच ना. तर चला, इथे एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आता मी ना अळूवडी बनवायची आहे ना, त्याचं मी सारण म्हणजे पीठ वगैरे भिजवून घेते. तर ह्याच्यामध्ये मी अगदी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. त्याच्यानंतर अगदी मसाले असतात ना, हळद, तिखट, गरम मसाला, थोडंसं धने जिरे पूड आणि हे आहे किचन किंग मसाला. ते सगळं मी एकदम जेवढं पीठ घेतलेलं आहे ना, त्याच्या प्रमाणात घेतलेलं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये मी ना तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे आता मी घातलेलं आहे ते तीळ घातलेलं. तीळ मस्तपैकी भरपूर घालायची आणि कोथिंबीर आहे ना मस्त भरपूर घालायची आणि जी जिंजर गार्लिक आणि ह्याची मिरचीची पेस्ट केलेली ना, तीसुद्धा याच्यात घातलेली आहे. छान मस्तपैकी आहे बघा. आता लास्टला मी इथे मीठ घालते आणि इथे जो चिंचेचा कोळ आहे ना, त्याला छान असं हातानेच मी मस्तपैकी असं चुरून घेतलेलं, की जेणेकरून त्याचं सगळं ना चिंचेचं जे असं हे असतं ना पल्प, ते सगळं मस्तपैकी आलं पाहिजे आहे ना, त्यामुळे मी छान असं हातानेच असं थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे. सगळं पाणी ना ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ते चिंचेचं आणि गुळाचं आणि आता सगळं एकत्र करून घेते. तर इथे थोडं थोडं पाणी घालते. एकदम भस्कन पाणी घातलं ना तर खूपच पातळ होईल, म्हणून मी थोडं थोडं पाणी घालून इथे छान पीठ माझं आता तयार करून दाखवते. तुम्ही बघू शकता मी थोडंच पाणी घालते आहे, एकदम पटकन मोठं पाणी घालत नाही आहे. तर बघा असं बरोबर माझं पीठ छान असं सरसरीत तयार झालेलं आहे, एकदम पण पातळ तयार झालेलं नाही आहे. इथे एका साईडला आता मी ना गॅसवरती भात पण शिजायला घातलेला आमच्या दुपारच्या जेवणासाठी. तर इथे मस्तपैकी पीठ तयार झालेलं आहे, तोपर्यंत माझं चहा पण झालेला आहे. आता थोडासा ब्रेक घेते आणि पहिला मस्तपैकी ना गरमागरम एक चहा पिऊन येते, म्हणजे अजून छान मला काम करायला तरतरी येईल, कारण का अजून जेवणासाठी वगैरे पण टाईम आहे. ॲक्च्युली मला खूप टाईम लागला मला एवढं सगळं करता ना, कारण की ना मी हे सगळं केल्याशिवाय मी जेवायला पण बसणार नव्हते. तेवढा टाईम जाईल माझा. त्यांना टाईम आहे द्यायला, पण काय आहे माझं काम होऊन मी टायमात जी ऑर्डर देईल ना, त्याला जास्त महत्त्व आहे ना. नाहीतर एकदम कट टू कट टायमात गेली ना, तर मग फोन वगैरे येणं चालू होतं. त्याच्यासाठी ना मी प्रयत्न करते की जेवढं शक्य होईल तेवढं असं टायमात देण्याचं. तर इथे बघा, इथे आता हाताच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगते, मनगट असते ना, त्याने असं छान असं जोर लावून असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे. थंड पाण्याचा हात घेते त्याच्यामध्ये आणि पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ खूप गरम होतं, पण थोडंसं मी ना थंड पाण्याचा हात घेऊन छान पीठ असं मऊसूत मळून एका साईडला ठेवलेलं आहे. आता ना मी पानं लावायला घेते. पहिला अळूवडीची पानं लावायला घेते. इथे ना मी टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, पण अजून ते गरम करायला मी ठेवणार आहे. त्याच्या आधी ना ही अळूवडीची पानं आहेत ना, मी शिरा त्याचे काढलेले होते, म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्याचे शिरा असतात ना, ते मी रात्री काढलेले होते. पण ना जे बारीक बारीक शिरा आहेत ना, आपण तेवढे सगळे काढत नाही ना, मग ते ना लाटणीने फिरवले ना की त्याचं सगळं ते पाणी असतं ना, ते शिरा भरलेले असतात ना, त्या मोकळ्या होतात. तर ते मग म्हणजे जी खाज वगैरे असते ना, ती आपल्याला घशाला खाज वगैरे लागत नाही, तोंडाला खाज लागत नाही. त्याच्यासाठीच तर आपण खास म्हणजे चिंचेचं पाणी घातलेलं असतं ह्याच्यामध्ये आपण. तर चला, मस्तपैकी अशी पातळ असं लेयर लावते मी. ते पिठाचं सारण बनवलं आहे ना, त्याचा लेयर लावते आणि अशी एकावर एक 2 ते 3, कारण का पानं खूप मोठी होती ना, त्याच्यासाठी 2 ते 3 अशी पानं मी लेयर लावून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी 2 साईडनी फोल्ड करून मी ॲक्च्युली काय झालं आहे की माझा ना कॅमेरा असा समोर ठेवलेला आहे आणि ते दिसत नाही आहे लगेच, म्हणजे की मी काय करते कसं सगळं अर्धं दिसतं आहे. तर इथे मी खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते की पानं एकावर एक ठेवलेली आहे, 2 साईडनी दुमडलेली आहे आणि चांगली पानं ना असं रोल केलं, टाईट असं रोल केलेलं आहे, म्हणजे जे गुंडाळतानाच मी असं टाईट केलेलं आहे गुंडाळताना. तर मस्त म्हणजे पानं जेणेकरून सुटणार नाहीत. इथे सगळी पानं मी लावून घेतलेली आहे आणि त्या टर्न बाय टर्न ना सगळे शिजवून घेतलेली. माझी टोटल 8 पानं लावून झालेली आहेत, म्हणजे 8 हुंडे झालेले आहेत आणि मी ना 3-3च्या सेटनी असे लावलेले आहेत, बॉईल करायला ठेवलेले आहेत. ते बघा अशा प्रकारे मी सगळी पानं लावून घेतलेली आहेत आणि शेवटचं पान ना अगदी 2च आहे बघा, 2च उरलेले होते. मला पीठ एकदम कट टू कट पुरलेलं आहे. ते छोटी 2 पानं आहेत ना, मी शेवटला ठेवलेली होती आणि त्याला एवढी मला म्हणजे जसं पाहिजे ना तेवढं पीठ मला मिळालेलं नाही आहे. पण चला, ह्याच्यामध्ये मी सगळं बरोबर असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. इथे पानं मी एका साईडला सगळे अळूवडी बॉईल करायला ठेवलेले आहेत.
चाळणीमध्ये आणि खाली टोपामध्ये पाणी आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण मी करते ना म्हणून तुम्हाला सांगते. तर चला असं बघा पीठ छान माझं मस्त आलं पीठ. अगदी असं त्याचं ना असं असं ओढून आपण बघतो ना तेव्हा मस्तपैकी असं लांबलचक झालं ना, की जेव्हा आपण मग ते कळ्या पाडतो आणि त्याचं एक्स्ट्राचं पीठ काढतो, तेव्हा आपण असंच काढतो ना, म्हणून ते असं बघायचं असतं की पीठ असं छान असं म्हणजे मधीच तुटत नाही आहे, असं त्याला छान असं ताणून ते पीठ हे होतं आहे. तर इथे बघा मस्तपैकी मी लाटून म्हणजे पहिला असं पोळीसारखी लाटते आणि म्हणजे हाताने करत नाही. छान त्याची पारी ना पातळ आली पाहिजे आहे, तरच मोदक खायला मजा येते. नाहीतर जाड मोदक झाले ना, तर ज्याला मी देणार आहे ना, तो पण मला शिव्या घालेल की तुम्ही कसा बिझनेस करता आणि कसे मोदक बनवता. मस्त छान पातळ पारी करायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं भरपूर असं आणि कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली पहिला मला खरंच मोदक येत नव्हते, मला अळूवडी येत नव्हती. पण जशी मी ऑर्डर घ्यायला लागलेली आहे ना, तसं मला हे हळूहळू सगळं येतं आहे. तरी पण बऱ्यापैकी अजून मला मोदक जसे पाहिजे आहेत ना एकदम कळीदार, तसे जमत नाही. पण मी खूप प्रयत्न करते. तर बघा तुम्हाला मी दाखवते की माझे मोदक कसे झालेले आहेत. आता सगळे ना मी पहिला ना अळूवडी शिजवून घेते, त्याच्यानंतर टोप आणि चाळणी मला घासून घ्यायला लागेल, कारण का नाहीतर त्याचं ना मसाल्याचा वगैरे वास येईल. ते बघा अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेले. तुम्ही सांगा की हे मोदक बरोबर आहेत की नाही ते, कारण की खरंच मी प्रयत्न करते, मला असं परफेक्ट एकदम येत नाही. मी ऑर्डर घेते, पण मला मोदक बनवायला थोडासा टाईम जरा जास्त जातो, कारण का त्याच्या कळ्या आहेत ना खूप छान आल्या पाहिजे आहेत. मोदक दिसताना खूप सुबक आणि छान दिसला पाहिजे आहे, म्हणून मला जरा असा टाईम लागतो. तर सांगा की बघा मोदक कसं झालं आहे, बरोबर झालं आहे की नाही, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथे मोदक वगैरे बॉईल करून झाल्याच्या नंतर ना, आता दुपारच्या फक्त भात झालेला होता, तर इथे वाकट्यांचं मी इथे कालवण केलेलं आहे. याच्यामध्ये ना घाईघाईत बनवलेलं आहे, जसं बनवलं आहे तसं मी काही रेसिपी वगैरे दाखवत बसली नाही आहे, कारण का अजून मोठा व्हिडिओ झाला असता. तिथे छान माझं सगळं जेवण पण झालेलं आहे. शेवटला मी ना त्यांना भाकरी पण पाहिजे होती, कारण का त्यांना त्यांच्या आईकडे जायचं होतं. म्हणजे ज्यांना मी हे देणार आहे ना ऑर्डर, त्यांना जायचं होतं बाहेर त्यांच्या आईकडे, तर तिकडे त्यांना घेऊन जायचं होतं सगळं सामान. आता त्या मला बोलल्या होत्या की मला अळूवडीत ना वेगळ्या द्या माझ्यासाठी, जेवढं घेऊन जायचे आहेत ते मी बघा वजन करून आणलेले आहेत आणि हे 2 अर्धा किलोचे आहेत. तर त्यातले आता मी ना त्यांना ॲक्च्युली पाहिजे होते तळून पण थोडेसे घरामध्ये पाहिजे होते. अगदी त्यांनी 4च पीस मागितलेले, पण आपण कोणी 4 मागितले तर 4च देत नाही ना, त्यासाठी मी याच्यामध्ये 5 ते 6 पीस एक्स्ट्रा दिलेले आहेत. ते पण फ्राय करून दिलेले आहेत आणि ह्याचे मी पैसे अजिबात लावलेले नाही आहेत. तर चला आता हे सगळं छान पॅकिंग करून घेते आणि त्यांना जे तळून पाहिजे होते ना थोडेसे 4-5 पीस, ते मी तळून देते. तर इथे सगळी पॅकिंग करता करता सगळं भरपूर टाईम गेला माझा. हे बघा छान किती मस्त अळूवडी इतकी छान ना, म्हणजे थंड झाल्याच्यानंतर कट केली ना तर मस्त अशा त्याच्या कापा मस्त पडत होत्या. अगदीच सुरीला जरासुद्धा पीठ लागत नव्हतं. मस्त म्हणजे अळूवडी छान शिजली होती आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. तर इथे त्यांना असं शॅलो फ्राय करून देते, खूप डीप फ्राय करत नाही आहे. चटका लागला मला, खूप जोरात चटका लागला. ॲक्च्युली तेल लागलं माझ्या बोटाला आणि तेल चांगलं गरम झालं होतं ना. तर चला इथे मग मस्त आता त्यांच्यासाठी ना फक्त घरामध्ये जेमतेम असं 4-5 पाहिजे होते ना पीस, ते मी फ्राय करून घेतलेले आहेत. आणि ते मोदक ना खूप गरम होते, त्यासाठी ना उचलताना मला तिथे पण परत माझा चटका लागला. आणि आता हे ज्यांना म्हणजे इतके ते मोदक जे आहे ना, ते सगळे ह्या डब्यामध्ये असे भरलेले आहेत आणि बघा कसे दिसतात मोदक. ह्याच्यावरती ना मी त्यांना आधीही रिपीट कस्टमर आहेत माझे, ह्यांना मी आधीसुद्धा दिलेले आहेत. त्यांनीच मला आता परत ह्याची मोदकांची वगैरे ऑर्डर सांगितलेली आहे. अळूवडी मी त्यांना पहिल्यांदा देते, पण त्यांना माहिती आहे ते माझ्याकडनं जेवण घेत असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की टेस्ट कशी असेल, बरोबर असेल की कशी असेल ते, म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. पण त्यांना जेव्हा मी टिफिन दिला ना त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की अळूवडी सगळं छान होतं म्हणून. तर चला बरं वाटलं जरा. तर इथे मी सगळं भाकऱ्या वगैरे पॅक केलेलं आहे, सगळं डब्बा पॅक केलेला आहे. अजून माझं जेवायचं बाकी आहे. आता ती मी जेवणार आणि त्याच्यानंतर त्यांना टिफिन देऊन येणार. चला तर आजचा ब्लॉग आहे ना एवढा घाई गडबडीचा आणि एवढं ऑर्डरचा तर तुमच्याबरोबर शेअर केला आहे. कसा वाटला ते कमेंट करून नक्की